मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट्टा हे युट्यूब चॅनल. मित्रांनो LLB 3 इयर कॅप राऊंडची कॉलेज अलॉटमेंट आज पब्लिश झालेली आहे आणि आपल्याला कोणतं कॉलेज भेटलं हे कशा प्रकारे चेक करायचं याचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे. त्याचबरोबर कोणत्या कॉलेजला किती वॅकन्सी आहेत ते देखील कसं चेक करायचं याचा देखील व्हिडिओ आहे. तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. आणि आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न आहे की फर्स्ट कॅप राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर आम्हाला वाटलं होतं की सेकंड कॅप राऊंड मध्ये तो लागेल, परंतु आज जी लिस्ट पब्लिश झाली आहे त्यामध्ये देखील आम्हाला नॉट अलॉटेड असंच आलेलं आहे. आम्हाला कुठलंही कॉलेज अलॉट झालं नाही. तर आता आम्ही पुढे काय करायचंय तर मित्रांनो आता आपल्याला नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन रजिस्ट्रेशनच केलं नाही कॅपसाठी अशा विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते रजिस्ट्रेशन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलला आपल्या दिलेला आहे. तो पाहून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. पण जे विद्यार्थी ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत अशा विद्यार्थ्यांनी परत रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. त्यांना फक्त कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. तर मग आता हे कॉलेज ऑप्शन केव्हा द्यायचे, इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे, आपल्याला परत थर्ड राऊंड साठी कॉलेज केव्हा अलॉट होईल या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला तर मित्रांनो सुरू करूयात व्हिडिओ. मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर कॅपचं फुल डिटेल शेड्यूल या ठिकाणी दिलेलं आहे. तेच मी या ठिकाणी डाउनलोड केलेलं ओपन करतोय. तर आता इथं पहा कॅप राऊंड फर्स्ट ऍज पर या शेड्यूल नुसार सर्व प्रोसेस संपलेली आहे. त्यानंतर सुरू झालं कॅप राऊंड 2 जे की आज तुम्ही पहा 19/8/2024 ला कॉलेज अलोकेशन होणार होतं ते आज झालेलं आहे. वॅकन्सी रिपोर्ट देखील पब्लिश झालेला आहे. आणि आता कॅन्डिडेट रिपोर्ट टू कॉलेजेस अँड सीक ऍडमिशन, तर ज्यांना आज कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांनी 20/8/2024 म्हणजेच उद्यापासून ते 23/8/2024 पर्यंत कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊ शकता. आणि या 2 कॅप राऊंड मधून जितक्या जागा शिल्लक राहतील त्या 24/8/2024 ला कॉलेज कडून कॅप पोर्टलला अपडेट दिलं जाईल. त्यानंतर आपली कॅप राऊंड थर्ड सुरू होते. तर मी आताच सांगितल्याप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थी मित्रांचं आणखीन कॅप रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांनी सीईटी एक्झाम दिलेली आहे परंतु कॅपला रजिस्ट्रेशन काही कारणाचं करू शकले नाहीत असे विद्यार्थी त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात. किंवा काही जणांचं रजिस्ट्रेशन इनकम्प्लीट असेल तर ते देखील ते कम्प्लीट करून घेऊ शकतात. त्यासाठी 6/8/2024 ते 26/8/2024 हा कालावधी दिलेला आहे. म्हणजेच आता देखील तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कॅप राऊंड थर्ड आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड साठी करू शकता. तर त्यानंतर येते डिस्प्ले ऑफ वॅकन्सीज फॉर कॅप राऊंड थर्ड. तर 24/8/2024 पासून थर्ड कॅप राऊंडला खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे. 24 तारखेला तुम्हाला समजेल की कोणत्या कॉलेजला किती सीट्स कुठल्या कॅटेगरीला शिल्लक आहेत. त्यानंतर आपल्याला 24/8/2024 ते 26/8/2024 ऑलरेडी फिल्ड इन कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ऍप्लिकेशन फॉर्म इफ रिक्वायर्ड. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे विद्यार्थी 24/8/2024 ते 26/8/2024 या कालावधीमध्ये त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात. ज्यांचे डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी आलेली आहे, ज्यांचे मार्क चुकलेले आहेत किंवा कॉलेजनी ज्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलंय, मार्क चुकलेत म्हणून असेल किंवा इतर कुठलं कारण असतील, कन्वर्जन सर्टिफिकेट चुकले म्हणून असेल तर ते सर्व तुम्ही इथं या ठिकाणी एडिट करून घेऊ शकता. आणि याच वेळेमध्ये डेट लक्षात ठेवा 24/8/2024 ते 26/8/2024. तर असा फक्त 3 दिवसाचा कालावधी आपल्याला मिळणार आहे. आणि याच वेळेमध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. जे विद्यार्थी कॉलेज ऑप्शन भरणार नाहीत त्यांचा विचार थर्ड कॅप राऊंड साठी केला जाणार नाही. आता जे तुम्ही कॉलेज ऑप्शन दिले होते ते कॅप राऊंड फर्स्ट आणि कॅप राऊंड सेकंड साठी होते. आता थर्ड कॅप राऊंड साठी नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत.
आता हे कॉलेज ऑप्शन झाल्यानंतर जे विद्यार्थी नवीन रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचं डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट फॉर कॅप राऊंड थर्ड 29/8/2024 रोजी ही अल्फाबेटिक लिस्ट पब्लिश होणार आहे। त्यानंतर रिसॉल्विंग ग्रॅव्हिसन्सेस याच्यामध्ये जर काही ग्रॅव्हिसन्सेस असतील तर ते 29/8/2024 ते 31/8/2024 या कालावधीमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत किंवा सीईटी सेलला तशा प्रकारची तक्रार करायची आहे। आणि फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 3/9/2024 या दिवशी तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट दाखवली जाणार आहे, डिस्प्ले होईल। आणि यामध्ये ज्यांचा नंबर असेल त्याच विद्यार्थ्यांना, मग यामध्ये कुणाचा नंबर येणार आहे तर ज्यांचा फॉर्म क्लिअर आहे, ज्याचे डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेले आहेत, व्हेरीफाय आहेत, अशा विद्यार्थ्यांचं नाव या फायनल मेरिट लिस्ट मध्ये येणार आहे आणि ती 3/9/2024 ला पब्लिश होईल। ही जेव्हा पब्लिश होईल तेव्हा आपल्या चॅनलला त्याचा स्वतंत्र व्हिडिओ पब्लिश केला जाईल। आणि सर्वात महत्वाचं कॅप राऊंड 3चं अलोकेशन जे आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालं त्याची तुम्हाला माहिती 6/9/2024 रोजी भेटेल। आणि त्यानंतर मग 9/6/2024 ते 12/9/2024 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घ्यायचं आहे आणि शेवट डेट जी असणार आहे ती 12/9/2024 ही असणार आहे। याच डेटच्या अगोदर तुम्हाला तुमचं नॉन क्रिमिलियर असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, जर तुम्ही रिसिप्ट वरून जर डॉक्युमेंट अपलोड करून कॅप रजिस्ट्रेशन केलं असेल, ऍडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला 12/9/2024 च्या अगोदर हे पोर्टलला अपडेट करावं लागेल। तर मित्रांनो अशा प्रकारे हे कॅप राऊंडचं डिटेल शेड्यूल होतं। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।